सर्व या ठिकाणी उपस्थित आहे। आज खऱ्या अर्थानं जमिनीवरचा नेता म्हणून राजा संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेची अलायन्स आहे। एक वैचारिक जडणघडण जिजाऊ शिवराय फुलेशाहू आंबेडकर आणि प्रबोधनकारांचा विचार घेऊन गेली 30 वर्ष नेहमीच आम्हाला सुधाकर भाऊंचं मार्गदर्शन त्या ठिकाणी असतं। राजा इच्छितो की ब्रह्मकेश्वरमध्ये ज्या ठिकाणी त्या चारही ग्रामपंचायतीच्या बैठका आमच्या पार पडल्या आहेत, इथून पुढे असलेले आणि आपले सहकारी असलेले विजय करंजकर हे नाराज असल्याचं कळत आहे आणि एकूणच ते आता शिंदेच्या शिवसेनेच्या संपर्कात आहे। त्यांनी अनेकदा सांगितलं की उद्धव ठाकरेंशी संपर्क केला मात्र संपर्क होऊ शकला नाही। नेमकी काय वस्तुस्थिती आहे, काय नेमकं घडतंय? विजय करंजकरांना तिकीट नाकारलं गेलं, राजाभाऊ अजेंडा तिकीट त्या ठिकाणी दिलं गेलं आणि आम्ही पक्षादेश मानणारे कार्यकर्ते आहोत। पक्षाने जो उमेदवार दिला त्याचा प्रचार जोमाने नाशिक शहरामध्ये चालू आहे। मातोश्रीवरनं बोलवणं गेलं हे प्रत्यक्ष मला सुद्धा माहिती आहे की त्यांना बोलवलं होतं, परंतु त्यांना काही अडचणी असतील त्यामुळे कदाचित ते गेले नसतील। त्यांचा दुसरा घरोबा कदाचित वाढत असेल किंवा संबंध प्रस्थापित होत असतील, माहीत नाही, पण मातोश्रीवरनं बोलवलं उद्धवजींनी एवढं मात्र खरं आहे। ते सांगताना असं सांगतात की मला बोलवणं तर चाललं नाही, मी वारंवार भेटीची वेळ मागितली आणि या सगळ्या घडामोडी एका बाजूला घडत आहेत। कदाचित हरकत घेण्याचा विचार दिसतोय का किंवा होतं का? त्यांच्या मनामध्ये काय चाललंय मला माहीत नाही, पण मातोश्रीवरनं त्यांना बोलवलं गेलं होतं।